भिवंडी तालुका खोनी गांव के सुपुत्र व युवा सेना उप तालुका प्रमुख श्री रेकांत जी बागल ने अपने जन्मदिन के शुभ अवसर पर आज दिनांक 18 जून 2026 को भिवंडी तालुका के मांगत पाड़ा स्थित दीवान माल व डोंगर पाड़ा के जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा नोटबुक, पेन, पेंसिल तथा भोजन वितरण कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर जिला सह संपर्क प्रमुख श्री मनोज जी गगे, डोंगरपाड़ा जिला परिषद स्कूल के मुख्य अध्यापक शिवाजी सूर्यवंशी सर, शिंगोले सर, माजी शहर प्रमुख मोहन जी वल्लाल, पश्चिम शहर सचिव नितेश दांडेकर, शाखा प्रमुख शंकर खामकर, व्यापारी सेना के मनीष गिरी के साथ साथ राजा पातकर, जनार्दन शिंगोले, अशोक शिंगोले, शेलार माजी उप सरपंच संदीप घरत, राहुल शिंगोले, विशाल शिंगोले, शिवाजी पाटिल, राम मोरगा, अनिल सर, केतन खारेकर, संतोष पाटिल भाऊजी, जितेंद्र बागल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व शिव सैनिक तथा दीवान माल व डोंगरपाड़ा जिला परिषद स्कूल के शिक्षक तथा विद्यार्थी व खोनी गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी लोगों ने श्री रेकांत जी बागल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आज या ठिकाणी रेकांत बागल राहणार खोनी युवा सेनेचे ते उपतालुका प्रमुख आहेत, समाजसेवक आहेत आणि त्यांचा आज या ठिकाणी 38वा वाढदिवस या आदिवासी पाड्यामध्ये साजरा होत आहे। ही जी शाळेतली मुलं आहेत या शाळेतल्या मुलांना वही आणि कंपोज भेट देऊन आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख या ठिकाणचे गुरुजी सूर्यवंशी साहेब आणि शिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा वाढदिवस साजरा होत आहे। या मुलांना ज्याप्रमाणे वही आणि पेन्सिल त्याचप्रमाणे जेवणाचं वाटपसुद्धा या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून बागल हे करीत आहेत। त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि या समाजकार्यामध्ये त्यांचा रोज विकास होत राहो अशी शुभेच्छा आम्ही या ठिकाणी सर्वांच्या वतीने देतो। ही निराधार बालके आहेत, या आदिवासी पाड्यातले आहेत
आणि त्यांचेसुद्धा या बालमनाचे आशीर्वादसुद्धा या रेखांत बागल यांना लाभतील, सर्वांचे आशीर्वाद लाभतील आणि आजचा कार्यक्रम त्यांनी चांगला केलेला आहे त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो. दादांच्याबद्दल मी काय सांगणार, ते नेहमीच आम्हाला मदत करत असतात आणि इथेच नाही तर त्यांचं सामाजिक कार्य आहे ते पूर्ण समाजामध्ये आम्हाला माहिती आहे काय आहे ते व्यवस्थित करतात आणि चांगल्या पद्धतीनं करतात. असं पण नाही का केलं नाव दाखवलं असं काही नाही, चांगल्या पद्धतीनं करतात आणि म्हणून आमचे ते नेहमी दादा आहेत आणि दादाच राहणार आमचे. आज या ठिकाणी माझे विद्यार्थी ह्याचा आज 38वा वाढदिवस साजरा होत आहे. एक अभिमान वाटतो की मी शिकवलेला विद्यार्थी एवढा मोठा झाला आहे आणि तो त्याला काहीतरी एक समाजाबद्दल एक तळमळ आणि कळकळ आहे की ह्या गरीब विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्याच्या स्वखर्चाने स्वतःच्या हॅपी बर्थडेला मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे. मला खात्री आहे, विश्वास आहे की हे जे साहित्य घेऊन मुलं खूप शिकतील आणि आपला उद्धार करतील आणि त्यांची उन्नती होईल असे आणि या विद्यार्थ्यांना मी आशीर्वाद देतो आणि त्याचप्रमाणे माझ्या विद्यार्थ्यांना देखील मी खूप आशीर्वाद देतो. खूप मोठा हो, समाजामध्ये नाव कमावो आणि हेच कार्य तुझ्या हातून वारंवार झालं पाहिजे अशी धन्यवाद. देवाच्यावरती प्रार्थना करून माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकी काय चाललं? धन्यवाद. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा उपतालुका अध्यक्ष रेखांत बागल यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज त्यांनी इथे असलेले मांगतपाडा शाळा असेल, पुढे असलेली डोंगरपाडा शाळा असेल, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण देऊन, त्याच आहार देऊन, त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आणि ते खूपच प्रत्येक गोष्टीमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे असतात आणि त्यांची समाजासाठी काहीतरी करण्याची एक तळमळ असते आणि खूप दिवसापासून ते शिवसेनेमध्ये काम करतात आणि सर्व वरिष्ठ पातळीवरती त्यांची ओळख आहे आणि खरं पाहायला गेलं तर त्यांच्या रक्तामध्ये सामाजिक काम करण्याची इच्छाशक्ती आहे आणि ते याचप्रमाणे अजून पुढे जाऊन चांगल्या प्रकारे काम करतील अशी आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण आशा बाळगू आणि त्यांना तुमच्या माझ्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या त्यांना खूप शुभेच्छा देऊ. धन्यवाद. आपल्या परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते बागलसाहेब यांचा आज 38वा वाढदिवस आहे आणि ह्या 38व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी आपल्या डोंगरपाडा शाळा तसेच मांगातपाडा इथे असलेली दिवाणमाळ शाळा ह्या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि भोजनाची व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीने स्वतःचा वाढदिवस गोरगरीब जनतेमध्ये येऊन साजरा करणे ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे.
तर मी माझ्या या शाळेतर्फे, माझ्या विद्यार्थ्यांतर्फे, आमच्या शिक्षक वृंदातर्फे साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि साहेब, आपण जे विद्यार्थ्यांसाठी काम करत आहात याची प्रेरणा अशीच पुढे चालू राहू द्या आणि आपले सहकारीसुद्धा अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपला वाढदिवस साजरा करतील आणि आपल्या या गोरगरीब जनतेमध्ये आपल्याबद्दल प्रेम निर्माण करतील अशी आशा बाळगतो. धन्यवाद. आज माझा वाढदिवस खरोखर खूप मन भरून आलं आहे, कारण की पैसा येतो जातो, पण जीवाभावाची माणसा ही मी आज आयुष्यात कमवली, हीच मोठी माझी पोचपावती आहे. आणि डोंगरपाडा शाळा असो किंवा जिल्हा परिषद शाळा आहे काटेरी दिवालमालपाडा, तिथे याच्या अगोदर मी सामाजिक काम माझ्या हातून घडलेलं आहे तिथे, आणि याच्या पुढे मी करणार. आणि मला तर असं वाटतं समाजकारण जी मजा आहे ती वेगळीच मजा आहे, राजकारणात नाही. आणि खरोखर आज माझं खूप मन भरून आलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 38 वयाचं झालो मी, याच्या कोणी कधीही सांगावा, एक फोटोही दाखवावा, मी केक म्हणून कधी कापला नाही. एक तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद जर मी जगलो, 50वा वाढदिवस हा भिवंडी तालुक्यामध्ये झाला नसेल असा मी साजरा करणार आहे. कारण की माझं एक स्वप्न आहे, 50वा वाढदिवस हा सकाळपासून कार्यक्रम चालू राहणार. लोक मेल्यावर ते कीर्तन वगैरे ठेवतात, पण आपण जन्मदिवशी 50वा असा साजरा करू, त्या सकाळी कीर्तन राहणार, दुपारी डबल बारीचा सामना राहणार आणि रात्री भोजन, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, या गोष्टी 50वा वाढदिवस हा थाटामाटात करू, फक्त मी जगलो पाहिजे. हे तुमचा आशीर्वाद असत राहो. जय महाराष्ट्र.